हातावर पोळी घ्यायचा, मग असा तव्यावर घालायचा। हा पुरणपोळी दोन्ही बाजूनी चांगला असा भाजून घ्यायचा। हलकासा सोनेरी कलर येईतोपर्यंत चांगला असा भाजून घ्यायचा। हा बघा, पहिली बाजू आता पुरणपोळीचा भाजलेला आहे, दुसरा बाजू पण असा चांगला भाजून घ्यायचा। हा पुरण गव्हाच्या पिठाच्या गोळ्याच्या दुप्पट असा घेतला आहे। एक गोळा गव्हाच्या पिठाचा घ्यायचा, दोन्ही बाजूनी पीठ लावायचा, त्याला पुरीचा आकार द्यायचा, मग परत त्यामध्ये पुरण पहिल्यासारखाच भरून घ्यायचा। पुरण भरल्यानंतर या गोळ्याला गव्हाचा पीठ लावायचा, चपटा करून घ्यायचा, पोळपुटवर थोडासा पीठ लावायचा, मग असा हा पुरणपोळी तयार करून घ्यायचा। दोन्ही बाजूनी हा बघा असा भाजून घ्यायचा एकदम चांगल्या प्रकारे। इतक्या केलेल्या पुरणपोळी इतका छान झालेला आहे, रंग छान आलेला आहे।